तर रामराम मंडळी, गणपती बाप्पांच्या मोरयाच्या जयघोषानं तुम्हाला कळलंच असेल. आम्ही गणपती बाप्पांना आणण्यासाठी गेलो होतो. आधी भाऊजींचा गणपती बाप्पा आणला, त्यांचा विराजमान झाला आणि त्यानंतर आम्ही आमचा गणपती बाप्पा आणण्यासाठी मंदिरामध्ये गेलो. गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून कुंभार येतात आणि त्यांच्याकडून गणपतीच्या मूर्ती घेतल्या जातात. काही जण विकत घेतात तर काही जण धान्य देऊन त्याच्या मोबदल्यात मूर्त्या घेतात. आमची दरवर्षीची जी मूर्ती होती ती न घेता आम्ही दुसरी मूर्ती घ्यायची ठरवली. थोडीशी मोठी घ्यायची होती म्हणून आम्ही तिथे ज्या अवेलेबल मूर्त्या होत्या त्यामध्ये मूर्त्या सिलेक्ट केल्या आणि मग आम्ही थोडीशी वाढीव अशी मूर्ती घेतली. तर आम्ही ही सिलेक्ट केली होती मूर्ती. खूप सुंदर अशी शिवलिंगावरती मूर्ती होती. चला चला मोरया मोरया असा जय जयकार करत आम्ही मंदिरातून निघालो आणि घरी जायला निघालो. सहकुटुंब एकत्रित होतो. मनगुतकर फॅमिली आमची, माझ्या जाऊबाई, दीर, आमचे सासरे आणि आहो असे सगळे आम्ही एकत्रितच होतो आणि आम्ही निघत होतो घरी जाण्यासाठी. आणि आम्ही भाऊजींना शूटिंग करायला दिलं. त्यांनी होरिझेंटल आणि व्हर्टिकल एकत्रच केलं. त्यामुळे आता एडिटिंग जसं आहे तसंच तुम्ही बघा. आणि हे आहेत आमचे बाप्पा जे विराजमान झालेत मी बनवलेल्या कमळ आसनवरती. खूप सुंदर मूर्ती होती, मलाही खूप आवडले. आसन थोडंसं छोटं पडलं, मूर्ती थोडीशी मोठी झाल्यामुळे. हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. बाय.